नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीय आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:14 ते 12:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:36 ते 1:57 आणि यमगंड काळ दुपारी 8:31 ते 9:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असेल. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर राहतील. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू आणली जाईल किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही उपाय तुम्हाला करावायचे असेल तर आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, लगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे तुमच्यामधला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहण्याच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे काही चांगली गुंतवणुकीच्या संदर्भातले काही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळताना दिसतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे.
आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. त्यामुळे तुमचा मूड अतिशय चांगला राहील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ होण्याच्या दृष्टीने सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. आज तुमचा मूड अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल, ॲप्रिसिएशन होईल. त्याचप्रमाणे सहकर्मींकडून तुम्हाला चांगले लाभसुद्धा मिळतील किंवा चांगलं सहाय्यसुद्धा मिळतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण डिसिजन आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.